नमस्कार सगळ्यांना। मी आज बघा कारल्याची भाजी बनवत आहे आणि ही रेसिपी थोडी वेगळी आहे। चला तर बघूया कशी आपण बनवायची। तर कारले अगोदर अशी बारीक चिरून घ्यायची, त्यांना अगोदर मिठात मुरत ठेवायचे अर्धा तास आणि त्यातलं पाणी काढून अशी तव्यामध्ये चांगली भाजून घ्यायची। आणि नंतर बघा 2 मोठे कांदे चिरायचे, तेलामध्ये भाजायचे चांगले आणि त्यात हळद टाकायची, आपल्याला जेवढी पाहिजे चटणी टाकायची। मी यात दुसरं काही टाकलेलं नाही, चटणी टाकल्या, हळद टाकल्या बघा आणि थोडीशी धने पावडर टाकल्या आणि गरम मसाला। बाकीचा जास्त काय मसाला घालायचा नाही, त्यानं चव बिघडते। लोक बरीचशी दुसरी त्यात बघा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मसाला टाकायचा, गूळ टाकायचा, असल्याने पूर्ण कारल्याची चव बिघडून जाते। आता बघा त्यात मसाल्यात चटणीत वगैरे हे भाजलेलं कारलं आहे ते टाकायचं आणि पूर्ण असं भाजून घ्यायचं 1-2 मिनिट। माझ्या घरी तर कोणीच कारलं खात नव्हतं, पण मी अशी रेसिपी बनवते त्यापासून सगळी खातात आणि रेसिपी माझ्या मनाची आहे, मी कुठे बघितलेली नाही काय। आता आपलं कारलं पूर्ण भाजून असं परतून घ्यायचं, कारण त्याला सर्व मसाला लागला पाहिजे। त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि असं कारलं तुम्ही नक्की करून बघा, कडू पण जास्त लागत नाही काय नाही। आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, जास्त काय पाणी टाकायचं नाही, कारण हे कारलं अगोदर भाजून घेतलेलं आहे। मी जेवढं टाकलंय बघा तेवढंच आणि छान वाफेवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जास्त काही शिजवायची गरज नाही आहे त्याला। इतकं सुंदर कारलं लागतंय, तर नक्की करून बघा तुम्ही आणि करून झाल्यावर मला कमेंट्स करा नक्की। आणि असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ माझे येत जातील, त्यासाठी मला फॉलो करायला लागतंय आणि असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। सगळ्यांना थँक्यू।